नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 2 पाहतोय टाइप्स ऑफ मोशन. आणि त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक जो पाहतोय तो म्हणजे रेक्टिलिनियर मोशन किंवा त्यालाच आपण लिनियर मोशन असं म्हटलं होतं. मागच्या लेक्चर मध्ये आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये मोशन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर स्पीड आपण पाहत होतो. तर आपण त्याच्याकडे जाऊया. कारण ते शिकत असताना मी सुरुवातीला तुम्हाला स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय तो फरक सांगितला होता. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर क्वांटिटी विच इंडिकेट ओनली मॅग्निट्यूड. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर क्वांटिटी विच इंडिकेट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ. दोन्ही पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचा उल्लेख केला जातो. त्याला आपण काय म्हटलं होतं, वेक्टर क्वांटिटी असं म्हटलं होतं. आणि ते शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण युनिट पाहिलं होतं स्पीड किंवा व्हेलॉसिटीचं, ते म्हणजे मीटर पर सेकंद आणि दुसरं किलोमीटर पर हवर. तर मी तुम्हाला कन्व्हर्जन सांगणार आहे किलोमीटर पर हवरचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कसं करायचं, कारण त्याच्यावरती न्यूमेरिकल विचारलं जातात. तर आपण जाऊया किलोमीटर पर हवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये कसं करायचं ते शिकूया. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला काही युनिट दिलेलं आहे, कशामध्ये दिलं असतं, किलोमीटर पर हवर मध्ये. Want to convert this unit in the meter per second. How to convert this? Okay, we are going toward this. आपल्याला किलोमीटर पर हवर रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. काय याच्यावरती न्यूमेरिकल असतात आणि आपल्याला ते कसं करायचं ते लक्षात आलं पाहिजे. किलोमीटर पर हवर, तर किलोमीटर पर हवर रूपांतर मीटर मध्ये करत असताना आपल्याला एक युनिट माहिती पाहिजे. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर. तुम्हाला माहिती आहे का? हो सर, मला माहिती आहे. 1 किलोमीटर बरोबर किती, 1000 मीटर. अरे बा, हुशार आहे तुम्ही सगळे. तर त्याच्यानंतर 1 हावर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद. सांगता येईल का कुणाला? 1 तास बरोबर किती, 60 गुणिले 60 म्हणजे किती झालं मुलांनो, 3600 सेकंद. 1 हावर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद. ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन किंवा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. 1 हावर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद, 3600. 3600 सेकंद आहे. 1 तास बरोबर किती, 3600 सेकंद. लक्षात. तर आपल्याला किलोमीटर पर हवरचं रूपांतर करायचंय, बरोबर आहे. 1 किलोमीटर पर हवर इज इक्वल टू डॉट 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 मीटर पर सेकंड. हाऊ टू कन्वर्ट 1 किलोमीटर? व्हॉट इज 1 किलोमीटर? 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. 1 हावर इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंद. किती सेकंद आहेत? 1 तास बरोबर किती सेकंद, तर 3600. ओके, therefore here we divide by 3600 सेकंद. ठीक आहे, हे मीटर पर सेकंद आहे. ते शिकायचं आहे. मीटर पर सेकंद हे युनिट आपल्याला पाहिजे. काय, मीटर पर सेकंद हे युनिट आपल्याला पाहिजे आहे. तर 3600 ला काय करायचं, 1000 डिवाइड करायचंय. हे करता सगळ्यांना. 1000 भागिले 3600. तर या ठिकाणी आपण 2 0 जर हे केले, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. तर आपण जर 2 ने जर हे केलं, बरोबर, तर काय होईल, 5 डिवाइडेड बाय 18. 5 भागिले 18 हा भागाकार येतो. तर अशा पद्धतीने 1 किलोमीटर पर हवर इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 18 मीटर पर सेकंद. हा फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळतो, मल्टिप्लाइंग फॅक्टर. तो डायरेक्टली तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेतलं तर त्यावेळेस कसं करायचं, तर मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. देताना मात्र ते सरळ सरळ सोपं सोपं देतात, फार अवघड देत नाहीयेत. व्हॅल्यू देताना तुम्हाला देतील 36 किलोमीटर पर हवर. A car is moving with the initial velocity 36 किलोमीटर पर हवर. आता 36 किलोमीटर पर हवर आहे, त्याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं. कसं करणार? काय नाही सर, 36 घ्यायचा, त्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचं आणि 3600 ने काय करायचं, डिवाइड करायचं. जमेल का नाही? ओके, तर आपली कॅल्क्युलेशन करता येईल. विचारा तुम्ही, 0 ला 0 गेला, 0 to 0 कॅल्क्युलेटर गेलं तरी डायरेक्टली चालेल. आणि 36 ला काय झालं, 36 गेला, तर आपल्याला मिळतंय
10 मीटर पर सेकंड. सोपं आहे, अवघड नाहीये मित्रांनो. किती आलं हे? 10 मीटर पर चला तुम्ही सर्वजण 10 मीटर पर सेकंड. ते समजा तुम्हाला जर दिला असेल 72 दिला असेल तर ते कन्वर्ट 72 किलोमीटर पर आवर इन द मीटर पर सेकंड. कोण करताय? करा बरं सॉल्व. करून पहा. कॅल्क्युलेटर वरती करा किंवा तोंडी करून पाहिलं तरी चालेल. जमते ना? पहा बरं. करताय ना? करा बरं. 72 माझ्या बरोबर करून पहा. 72 मल्टिप्लाय बाय 1000 डिवाइडेड बाय 3600. तर पहा, झिरोला हा झिरो कॅन्सल, कॅल्क्युलेटरवर टाकलं तरी चालेल. आणि 36 जर आपण घेतलं 36 * 2 72 येते. 36 गुणिले 2 म्हणजे किती? 72 आलं. तर 2 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. त्याचं लक्षात आलं असेल 72 किलोमीटर पर आवर जर आपल्याला दिला असेल तर डोळे आपण काय करणार? आपण 20 लिहिणार. आणि जर 36 दिला असेल 36 किलोमीटर पर आवर आपण किती घेणार? व्हॅल्यू त्याची 10 मीटर पर सेकंड. न्यूमेरिकल सॉल्व करताना या व्हॅल्यू आपल्याला घेता येतात. बरोबर आहे? न्यूमेरिकल सॉल्व करताना तुम्हाला घेता आल्या पाहिजे. 36 दिला असेल तर 10 मीटर पर सेकंड आणि 72 असेल तर 20 मीटर पर सेकंड. जमलं सगळ्यांना? ओके. तर अशा पद्धतीने छोटे छोटे न्यूमेरिकल असतात त्याच्यावरती आणि आपल्याला युनिट कन्वर्जन करता आलं पाहिजे. आपण कायनेमॅटिक्स पाहत होतो. कायनेमॅटिक्स मध्ये मी सांगितलेला पहिला कन्सेप्ट तो म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय? तर अंतर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजला असेल तर मी तुम्हाला घेऊन जातोय डिस्प्लेसमेंट कडे. Displacement of an object in a motion of a given time is defined as. काय सांगितलंय? Difference between a final position and initial position. आता फायनल पोझिशन काय आहे? बॉडी ए पॉइंट पासून निघाली आणि बी पोझिशनला गेलेली आहे. म्हणजे बॉडी ए पासून बी ला गेली. बी ही काय झाली? तुमची फायनल पोझिशन झाली. काय? बी ही फायनल पोझिशन आहे आणि ए ही काय झाली? तुमच्या बॉडीची इनिशियल पोझिशन झालेली आहे. ओके, इनिशियल पोझिशन and B is a final position. All understand? B is a final position and A is a initial position and it is indicated by the letter S. सर तुम्ही मगाशी S बार म्हणत होते. मॅग्निट्यूडली आपण वेक्टर क्वांटिटी जर घेतली तर S बार, पण फक्त मॅग्निट्यूडच्या बाबतीत घेतलं तर S च असेल. बरोबर? S ह्या अक्षराने काय केलं जातं? डिस्प्लेसमेंट इंडिकेट केला जातो. आता त्याचं युनिट काय असतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे मिलीमीटर घ्या. अजून काय घेता येईल? सेंटीमीटर. करेक्ट. त्याच्यानंतर मीटर. त्याच्यानंतर काय घेता येईल आपल्याला? काय घेता येईल? किलोमीटर घेता येईल. ओके, करेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही युनिट वापरू शकताय. दीज आर द युनिट्स ऑफ द डिस्प्लेसमेंट. आणि मिलीमीटर घेतलं, सेंटीमीटर घेतलं, मीटर घेतलं किंवा किलोमीटर घ्या, तुम्ही हे युनिट वापरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो जायचं आपल्याला व्हेलॉसिटी कडे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक सांगितलेला आहे. स्पीड म्हणजे काय? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स पर टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पुन्हा एकदा रिपीट करून सांगते, लक्ष द्या सर्वांनी. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मूव्हिंग बॉडी per unit time. So displacement per unit time. Velocity means the rate at which displacement takes place and it is denoted by v. आणि दुसऱ्या तुमच्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर velocity is displacement per unit time. काय सांगितलं? Displacement the per unit time is called as the velocity. तेच आपण स्पीडच्या बाबतीत पाहूया जरा थोडंसं. स्पीड म्हणजे काय? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम इज कॉल्ड स्पीड. तर सिम्बॉलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोघांचं पण सिम्बॉल काय वापरले गेले? व्हेलॉसिटीचं सिम्बॉल सुद्धा v आहे आणि या ठिकाणी सुद्धा सिम्बॉल v च असणार आहे. v इज इक्वल टू डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट s अपॉन टाइम t.
This is formula for the velocity. V is equal to S upon T. स्पीडचा सुद्धा फॉर्म्युला तोच आहे. काय फॉर्म्युला त्याचा? तर स्पीड इज इक्वल टू V इज इक्वल टू S upon T. What is V? V is speed. What is S? S is called as a distance and T is called as a time. Understand? Yes. Okay. Then we are going to the unit. Unit काय असतं याचा युनिट? मीटर पर सेकंद आणि सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंद किंवा मगाशी पाहिलेलं आपण किलोमीटर पर आवर. अंडरस्टँड? यस. ओके. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? आपल्याला युनिफॉर्म व्हेलॉसिटी करायचंय. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा समजून सांगतोय. व्हेलॉसिटी म्हणजे काय? व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. Velocity means displacement per unit time. आता तशी स्पीडची डेफिनेशन काय सांगता येईल? स्पीड इज द डिस्टन्स पर युनिट टाइम. डिस्टन्स पर युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. आलं का? अंडरस्टँड? समजलं सगळ्यांना? ओके. आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया, तो म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला? तर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर बॉडी, आपण त्याला मराठीमध्ये वेग म्हणूया. मराठीमध्ये आपण त्याला स्पीड म्हणजे चाल म्हणतो, आपण त्याला चाल, आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग म्हणूया. तर बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेली आहे, एका विशिष्ट वेगाने चाललेली असते. म्हणजे समजा आपण म्हणतो ताशी 40 किलोमीटर पर आवर वेगाने बस चाललेली आहे. काय झालं? त्याचा वेग झाला, म्हणजे त्याचा स्पीड म्हणूया किंवा व्हेलॉसिटी म्हणूया. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये फरक काय असतो? तर आपल्याकडे जी बाईक असते, फोर व्हीलर असते, ठीक आहे, त्याला स्पीडोमीटर असतो. काय असतो? स्पीडोमीटर. त्याचा आपल्याला इंडिकेट करतो. बरोबर? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 120, 140, 160, 180 पर्यंत हे मॅक्झिमम स्पीड आपल्याला इंडिकेट करतो. स्पीडोमीटर त्याला म्हणतो. त्याचा जो व्हेलोसिटीमीटर असतो नाही. का बरं स्पीडोमीटर असेल? कारण बस असेल किंवा तुमची ती बाईक असेल किंवा जे व्हेकल असेल, ते कोणत्या डायरेक्शन चाललंय त्याची काही आपल्याला घेणं नाहीये. फक्त त्याचा स्पीड आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. व्हेलॉसिटी मात्र म्हटलं तर व्हेलॉसिटी म्हणजे स्पेसिफिक डायरेक्शन येते. स्पीड म्हटलं की आपल्याला स्पेसिफिक डायरेक्शनची गरज नसते. बरोबर? आपण एखादी वस्तू जमिनीवरून वरती फेकली, बरोबर, तर त्याचा वेग मंदावला जातो. परंतु वरून तीच वस्तू जर आपण एखादी वरून खाली फेकली तर त्याचा वेग वाढला जातो. कशामुळे वाढतोय ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कशामुळे वाढतोय मित्रांनो? कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं आणि तो गुरुत्वाकर्षण बलाचा जो फोर्स आहे, त्याला फोर्स म्हणतो. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होता? त्या फोर्समुळे ती वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते आणि त्याचा वेग काय होतो? वाढतो. तर तो कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय? युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तुम्ही वाघोलीतून निघालात आणि काही विशिष्ट अंतरावरती गेला, एका विशिष्ट अंतरावरती जात असताना तुम्ही 40 किलोमीटर पर आवर वेगाने किंवा 25 किलोमीटर पर आवर वेगाने चालला, तुमचा वेग कॉलेजच्या गेट पासून एका विशिष्ट अंतरावरती जाईपर्यंत स्थिर राहतो. आणि तुम्ही जर मोठमोठे हायवे पाहिले असेल तर तिथं असं स्पीड इंडिकेटर असतात. बरोबर आहे? ड्राईव्ह विथ द 40 किलोमीटर पर आवर ओनली, काय असं 60 किलोमीटर पर आवर वेगाने चला. कारण आपल्याला तो एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो. काय म्हणलं तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणूया. A body is said to be moving with a uniform velocity if it covers equal distance in an equal interval of time. 5 मिनिटांनंतर सुद्धा 40 किलोमीटर पर आवर असलं पाहिजे. स्टार्टिंगला तो काही वेग असेल तो 0 असेल. बरोबर आहे? 1 मिनिटानंतर किंवा 2 मिनिटानंतर काय 40 किलोमीटर आवर झाला, तोच 5 मिनिटानंतर सुद्धा 40 किलोमीटर पर आवर, 10 मिनिटानंतर सुद्धा 40 किलोमीटर पर आवर असेल. म्हणजे टाइम काय राहिला तुमच्या याचा व्हेकलचा? कॉन्स्टंट राहिला. त्याला काय म्हणतात? युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर काय फायदा होतो, काय तोटा होतो, तो आपण शिकणार आहोत. आपण काय करतो बरं? गाडीचा स्पीड वाढवायला काय करतो? काय करता तुम्ही? ऍक्सिलेटर आपण रोटेट करतो. बरोबर? बाईकचा ऍक्सिलेटर रोटेट करतो किंवा फोर व्हीलर असेल तर ऍक्सिलेटर पायाने प्रेस करतो. म्हणजे ऍक्सिलरेशन त्याला प्राप्त केलं जातं. पण आपण या ठिकाणी वेगच बदलायचं नाही. आपल्याला ऍक्सिलेटर दाबायची गरज आहे का? नाही. तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने असेल. जर एखादी बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जात असेल
तर त्या बॉडीचं ऍक्सलरेशन 0 असतं. नवीनच काहीतरी ऐकायला मिळतंय. हो मित्रांनो, जर गाडीचा वेग कॉन्स्टंट असेल तर त्या बॉडीचं ऍक्सलरेशन काय असतं? 0 असतं. ठीक आहे. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर मी सांगितलेलं पहा की इन सच केसेस ऍक्सलरेशन इज 0. ऍक्सलरेशन काय असतं अशा केस मध्ये? 0 असतं. अँड युनिफॉर्म वेलोसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ टाइम इंटरवल. बरं, ती टाइम वरती अवलंबून नसते, कारण युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय? कॉन्स्टंट वेलोसिटी असते. आणि त्या ठिकाणी ऍक्सलरेशन कसं मिळतं आपल्याला? 0 मिळतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारता येईल. इन द युनिफॉर्म वेलोसिटी ऍक्सलरेशन इज डॉट 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 इन्फिनिटी, 0, 1. बरोबर आहे? नन ऑफ दिस. तर काय असतं? ऍक्सलरेशन 0 असतं. लक्षात ठेवा. काही सगळ्यांच्या लक्षात? ऍक्सलरेशन काय असतं? 0 असतं. तर इथं युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये ऍक्सलरेशन काय असतं? 0 असतं. लक्षात ठेवा. युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटी. नुसते वेलोसिटी बद्दल मी बोलतोय का? नाही. युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट वेलोसिटी. जर गाडीच्या वेगामध्ये बदलच झाला नाही तर काही होईल का त्या ठिकाणी ऍक्सलरेशन? नसणार. याचे ऍक्सलरेशन म्हणजे काय आपण शिकणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेट फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉडी व्हेन इट इज मूव्हिंग विथ द युनिफॉर्म वेलोसिटी इज 0. कोणत्याच प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होत नाही. म्हणजे जर बॉडी युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये असेल तर त्या ठिकाणी सुद्धा फोर्स कसा असणार आहे तुमचा? कसा असणार आहे? युनिफॉर्म वेलोसिटी मध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय केला जाणार नाहीये. दॅट इज देयर इज नो फोर्स. बरोबर आहे? कोणत्याही प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी नसणार आहे जर बॉडी युनिफॉर्म वेलोसिटी जात असेल. आता वेलोसिटी म्हणजे काय? वेलोसिटी म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट ला जर टाइम ने डिवाइड केलं तर आपल्याला वेलोसिटी मिळते. ठीक आहे. मी पुन्हा एकदा समजून सांगतो पहा इकडं. वेलोसिटी इज इक्वल टू v इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. v इज इक्वल टू s अपॉन t. लक्षात ठेवा. s म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि t म्हणजे टाइम. v इज इक्वल टू s अपॉन t. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय समजून घ्या. ऍक्सलरेशन आपल्याला पाहिजे ऍक्सलरेशन आणि रिटार्डेशन. तर आम्ही ऍक्सलरेशन शब्द ऐकला होता, पण रिटार्डेशन काही शब्द ऐकला नाही. ठीक आहे. जाऊया. नवीन टॉपिक आहे, अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो. तो पण आपण टॉपिक पाहूया. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय? ऍक्सलरेशन इज डिफाइंड ऍज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन वेलोसिटीला जर आपण टाइमला डिवाइड केलं तर आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं. ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय चेंज इन वेलोसिटी divided by time is called as acceleration. Change in velocity divided by time is called acceleration. चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय? तर आता आपण पाहूया की वेलोसिटी मध्ये चेंज झालाय तर त्याच्यावरती फॉर्म्युला आहे तो आपण पाहूया. दिसते सगळ्यांना? ओके. मी हायलाइट करतो त्याला. acceleration is equal to change in velocity divided by time. Acceleration is equal to change in velocity divided by लहान मुलासारखं छानपैकी आपण रंगगोटी करून पाहूया. इंटरेस्टिंग वाटतंय ना सगळ्यांना? बोर व्हायचं काही कारण नाहीये. इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड आणि सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड. त्यामुळं हा कन्सेप्ट समजून घ्या. कारण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सलरेशन हे शब्द तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये ऐकायला मिळणारच आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहेत किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करतायत फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. कारण आपण मागचं विस्कोसिटी कन्सेप्ट पाहिला. विस्कोसिटी मध्ये पण पाहिलं होतं आपण की वेलोसिटी ग्रेडियंट हा कन्सेप्ट पाहिला होता. वेलोसिटी हा शब्द महत्त्वाचा होता. ऍक्सलरेशन सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण ऍक्सलरेशनची डेफिनेशन फोर्सची डेफिनेशन आपण पाहिली होती. फोर्स इज प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन. हेच ते ऍक्सलरेशन. बरोबर? हेच ते ऍक्सलरेशन आपण शिकायचं होतं. तिथं कुठेतरी फोर्स इज इक्वल टू एम. एम म्हणजे काय? मास. मास कन्सेप्ट आपण शिकलेलोच आहोत फर्स्ट सेमिस्टरला. फक्त ऍक्सलरेशन हा कन्सेप्ट शिकलेलो नव्हतो. तो कन्सेप्ट या ठिकाणी तुमचा क्लिअर होतोय. ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन म्हणजे काय? तर ऍक्सलरेशन इज द चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. ओके. ऍक्सलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय टाइम. ओके. तर
acceleration is equal to change in velocity divided by, you can understand? तसं तुम्हाला समजलं असेल. तर आपण जाऊया acceleration फॉर्म्युलाकडे. What is formula for the acceleration? Acceleration is equal to change in velocity divided by time. Change in velocity म्हणजे काय? तर v minus u upon t is called acceleration. V minus u upon t. V minus u. What is v? V is called as the final velocity. What is u? U is called as the initial velocity and t is called as the time. काय होतंय का? v म्हणजे काय? फायनल वेलोसिटी. फायनल. u म्हणजे काय? इनिशियल वेलोसिटी. आणि t म्हणजे काय? t म्हणजे टाइम. is called as the acceleration. त्याला काय म्हटलं आपण? acceleration. Acceleration is equal to a is equal to v minus u upon t. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय? हा फॉर्म्युला आहे a is equal to v minus u upon t. This formula is very important. A is equal to v minus u upon t. Understand? What is u? Initial velocity. What is v? Final velocity. What is t? T is called as a time. समजले का? A is equal to v minus u upon t. Understand? V is equal a is equal to v minus u upon t. A is equal to v minus u upon t. लिहून पहा. तुम्ही पुन्हा पुन्हा राइट अप करून पहा. तुम्हाला फॉर्म्युला समजला असेल. A is equal to v minus u upon t. A is equal to v minus u upon t. आता आपण जाऊया त्याच्या युनिट कडे. तर युनिट काय असतं त्याचं? तर मीटर पर सेकंद. याचा युनिट काय त्याचं? मीटर पर सेकंद. ऍक्सिलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद. कसं आलं त्याच्याकडे आपण जाणार आहोत. तर ऍक्सिलरेशनचं युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय? ऍक्सिलरेशन. v म्हणजे काय? वेलोसिटी. बरोबर आहे. u म्हणजे काय? वेलोसिटी. आता वेलोसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद आणि डिवाइडेड बाय पुन्हा टाइम सेकंद. काय होईल? मीटर पर सेकंद इंटू सेकंद. म्हणून त्याचं युनिट झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. करेक्ट? तसंच सेम युनिट काय होईल? सेंटीमीटर पर सेकंद. जर आपण हे सेंटीमीटर मध्ये घेतलं सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. हे काय झालं तुमचं? सीजीएस युनिट. अंडरस्टँड? याचा युनिट समजलं का? सीजीएस युनिट समजलं आहे का? सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंद. याचा युनिट मीटर पर सेकंद. अंडरस्टँड? मीटर पर सेकंद स्क्वेअर. सॉरी, याचा युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि सीजीएस युनिट सेंटीमीटर पर सेकंद. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की इफ पार्टिकल मूव्स विथ कॉन्स्टंट वेलोसिटी इट्स एक्सेलरेशन इज 0. जर बॉडी कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होत असेल तर त्याचं एक्सेलरेशन किती असतं? 0 असतं. कीप इन माइंड दॅट इफ एक्सेलरेशन इज 0 इफ वेलोसिटी इज कॉन्स्टंट. जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तरच एक्सेलरेशन 0 असतं. बरोबर आहे. इफ वेलोसिटी इज कॉन्स्टंट देन एक्सेलरेशन इज 0. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय पुढच्या कन्सेप्ट कडे. तो म्हणजे रिटार्डेशन. एक्सेलरेशनच्या विरुद्ध रिटार्डेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय? की आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर वेगामध्ये बदल करायचा असेल तर काय करतो आपण? एक्सेलरेटर रोटेट करतो. एक्सेलरेटर रोटेट करतो म्हणजे वेगामध्ये बदल होतो. बरोबर. परंतु आपल्या ती गाडी चाललेली आहे. परंतु तुमचा वेग 0 असेल. बरोबर आहे. आणि काही ठराविक कालावधीनंतर त्या गाडीचा समजा 20 किलोमीटर पर आवर असेल. नंतर वेग किती होईल? 40 किलोमीटर पर आवर. बरोबर. तर त्या वेगामध्ये काय झाला? बदल झाला. परंतु आपल्याला आता गाडी थांबवायची. काय करावं लागेल मित्रांनो? ब्रेक अप्लाय करावा लागेल. बरोबर. काय करावं लागेल? ब्रेक वापरावा लागेल. व्हेन रिटार्डेशन ऑफ कार विथ द ब्रेक्स अप्लाइड. आपण ब्रेक अप्लाय केला आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर ती काय होईल? कार जागेवरती थांबेल. बरोबर. म्हणजे त्याचा वेग काय होईल? कमी होईल. ऑल अंडरस्टँड? वेग काय होईल? त्याचा कमी होईल. रिटार्डेशन प्राप्त झाला म्हणजे काय झालं? त्याचा वेग मंदावलेला असतो.
वेग कमी झाला असतो. म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी याच्यामध्ये काय फरक असतो, तर आपण जर पाहिलं तर ब्रेक दाबल्यामुळं जी काही त्याची इनिशियल वेलोसिटी असते ती जास्त असते, फायनल वेलोसिटी कमी होत जाते. समजतंय का? तसं इन जनरल काय असतं, इन जनरल काय असतं, सुरुवातीचा वेग कमी असतो, फायनल वेग जास्त असतो. परंतु रिटार्डेशन मध्ये मात्र इनिशियल वेग हा जास्त असतो, फायनल वेग हा कमी असतो. त्याच्यामुळं आपल्याला जे ऍक्सलरेशन मिळतं ते कसं असतं, निगेटिव्ह ऍक्सलरेशन असतं आणि त्या निगेटिव्ह ऍक्सलरेशनला रिटार्डेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलंय, द निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज कॉल्ड एज अ रिटार्डेशन. ऍक्सलरेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. मग आता फॉर्म्युला पहा, निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिटार्डेशन. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाता क्वेश्चन, द निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज कॉल्ड डॉट डॉट डॉट, द निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज कॉल्ड एज अ रिटार्डेशन. मग आता फॉर्म्युला काय होता ऍक्सलरेशनचा, आपण पाहिलेला होता. ऍक्सलरेशन इज इक्वल टू a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. आता इथं मात्र फॉर्म्युला काय आहे, a इज इक्वल टू v, a इज इक्वल टू रिटार्डेशन मध्ये काय फॉर्म्युला आहे पहा, इथं मी समजून सांगतो पहा. a is equal to u minus v upon t. उलट केले, v minus u upon t. इथं v ही फायनल वेलोसिटी होती, u इनिशियल वेलोसिटी, आणि इथं आपल्याला ऍक्सलरेशन कसं मिळतं मित्रांनो, निगेटिव्ह ऍक्सलरेशन मिळतं. निगेटिव्ह ऍक्सलरेशन मिळाल्यामुळं आपली जी व्हॅल्यू आहे ती ऍक्सलरेशनची कशी असणार आहे, मायनस मध्ये असणार आहे, आणि त्यालाच आपण काय म्हटलं तर रिटार्डेशन म्हटलंय. रिटार्डेशन हा शब्द जर तुम्हाला ऐकायला मिळाला की लक्षात ठेवायचं, if the velocity of body decreases with the time, then it is said to be has a negative acceleration. इथं सुरुवातीला जर पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मात्र बॉडीची वेलोसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. इथं मात्र बॉडीची वेलोसिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. इथं मात्र बॉडीची वेलोसिटी इन्क्रीज होताना दिसते, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, रिटार्डेशन म्हटलं होतं. अशा पद्धतीनं हा टॉपिक जो आपण शिकलो आहोत तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आपण एक छोटंसं न्यूमेरिकल पाहूया, आणि न्यूमेरिकल झाल्यानंतर आपण थांबणार आहोत. थोडं छोटंसं एक न्यूमेरिकल आहे 2 मिनिटासाठी. तर स्पीड ऑफ द व्हेकल इन्क्रीजेस फ्रॉम, आपल्याला एक सुरुवातीचा वेग दिलेला आहे, तो दिला आहे 36 किलोमीटर पर आवर. आपल्याला माहिती आहे 36 किलोमीटर आवरचं रूपांतर आपण मीटर पर सेकंद मध्ये केलं तर ते 10 मीटर पर सेकंद येत आहे. पण मग अशी करून पाहिलंय, बरोबर. कसं केलं तर पहा, आपण पुन्हा एकदा सांगतो, 36 मल्टिप्लाय बाय 1000 डिवाइडेड बाय 3600, बरोबर. 36 जाईल, इथं राहील तुमचा 10 मीटर पर सेकंद. आपला आन्सर बरोबर. ओके. आता त्याच्यानंतर 90 दिलेला आहे, 90 किलोमीटर पर आवर. कसं करणार, 90 into 1000 divided by 3600, 0 कॅन्सल होत आहेत, बरोबर. आणि जर याच्यानुसार गेलं 9 चौक 36, 9 10 90, बरोबर आहे. 100 divided by 4 25 येईल, 25 येत आहे. आले का आन्सर? ओके, करेक्ट. 25 मीटर पर सेकंद आलेला आहे. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन आपल्याला काढायचं आहे. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर v मायनस u अपॉन t. v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी किती आहे, 25, 25 टाकली इथं, बरोबर. u किती आहे, 10, पुट हियर 10, 25 मायनस 10 15, ओके. 15 divided by 3, you get answer 3 meter per second square. Okay, meter per second square. And the acceleration of the car in 5 seconds, you get the value 3 meter per second square. 2 मार्काला हे न्यूमेरिकल असं विचारलं जातं, बरोबर आहे. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे, बरोबर, कन्व्हर्जन कसं करायचं. अशा पद्धतीनं न्यूमेरिकल या ठिकाणी संपलेले आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणजे काय, युनिफॉर्म रिटार्डेशन म्हणजे काय, हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया की स्पीड ऑफ द व्हेकल कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, ते दिलेलं असतं. 36 किलोमीटर पर आवर मध्ये असेल तरी सुद्धा आपण त्याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये केलंय. 90 किलोमीटर पर आवर आहे, त्याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, मीटर पर सेकंद मध्ये. ओके, तर वेळ संपलेला आहे, पण या ठिकाणी थांबूया.